सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या 20 जानेवारी रोजी निघणाऱ्या लाँग मार्चमध्ये सहभागी होण्याकरता सोलापूर शहर व जिल्ह्यातून 5 लाख समाज बांधव सामील व्हायचं आमचं मानस आम्ही करणार आहोत। शुक्रवार दिनांक 12 रोजी उद्याच्याला माळशिरस अकलूजमध्ये सभेचं आयोजन त्या तालुक्यातील लोकांसाठी केलेलं आहे। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता मोहोळ येथे सभेचं आयोजन केलेलं आहे। मोहोळ तालुक्यातील आणि माळशिरस तालुक्यातील लोक उद्याच्याला आम्ही त्यांना सभेसाठी सामोरे जाणार आहोत। त्यानंतर 13 तारखेला शनिवारी सकाळी मंगळवेढा, त्यानंतर सांगोला आणि संध्याकाळी पंढरपूर या तालुक्यातील सभा आहेत। हा तालुक्याचा दौरा प्रचार व प्रबोधन लाँग मार्च करण्यासाठी आम्ही काढलेला आहे। त्यानंतर 14 तारखेला रविवारी सकाळी वडाळा, त्यानंतर बार्शी, करमाळा आणि पिंपळनेर, माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे सभेचं आयोजन केलं असून त्या तालुक्यातील मराठा बांधवांनी भगिनींनी 20 जानेवारी रोजी निघणाऱ्या लाँग मार्चमध्ये कशा पद्धतीने सामील व्हायचे, त्याचं नियोजन काय असणार आहे, आपल्याला काय काय सामान घ्यावं लागणार आहे, त्याचा रूट कसा असणार आहे याची चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी हा दौरा असून या दौऱ्यामध्ये मोठ्या संख्येने या तालुक्यातील लोकांनी सहभागी व्हावं। त्यानंतर सोमवारी 15 तारखेला सकाळी 11 वाजता अक्कलकोट येथील बांधवांची सभा ठेवली असून त्यानंतर सोलापूर शहरातलीच सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर तालुक्यातली सभा सायंकाळी 15 तारखेला आपण सोलापुरात ठेवलेली आहे। तालुक्यातील जे बांधव मराठा समाजाच्या मागील क्रांती मोर्चा निघाल्यापासून काम करतात त्यांच्याशी संपर्क साधून सभा कुठे ठेवली आहे, सभेचं नियोजन कोण कोण करत आहेत, त्यांना सहकार्य व त्यांना मदत करून त्या सभेचा जास्तीत जास्त प्रचार करून जास्तीत जास्त समाज बांधवांनी या तालुक्याच्या दौऱ्याच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व नियोजनामध्ये सहभाग घ्यावा व 20 तारखेला जो लाँग मार्च आरक्षणाचा योद्धा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा जो लाँग मार्च होणार आहे त्यात खूप मोठ्या संख्येने सहभागी होण्याकरता आपण तालुक्याच्या सर्व सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ। मनोज जरांगे पाटील यांचा मराठ्याच्या आरक्षणाविषयी सुरू असलेला लढा, हा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। गेल्या 4 महिन्यापासून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून होतो आणि वेळोवेळी आपण मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आता उद्या 20 तारखेला मुंबईला निघण्याचा आदेश संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला दिलेला आहे आणि त्या आदेशाचं पालन करण्यासाठी म्हणून सोलापूर जिल्हा आता सज्ज झालेला आहे। यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील समन्वयकाची एक बैठक सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज प्रशाले यामध्ये घेण्यात आलेली होती आणि त्यामध्ये ठरलेल्यानुसार सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं जिल्हाभर दौरे या ठिकाणी आयोजित केलेले आहे। याचा उल्लेख आत्ताच माननीय माऊली पवार यांनी या ठिकाणी केलेला आहे। मी आजच्या आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाला आणि शहरातील मराठा समाजाला मी कळकळीची विनंती करतोय की बाबांनो, हा आपला अंतिम लढा आहे। या लढ्यामध्ये आता आपण प्रत्येकाने सामील होणं गरजेचं आहे। हे काही कोणाच्या घरचं कार्य नाही आहे की मला आमंत्रण नाही आहे, तोच पुढे गेलाय, तोच मागे गेलाय। प्रत्येकाचं ध्येय हे एकच आहे आणि प्रत्येकाला मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जरांगे पाटील भूमिका घेत आहेत त्याला समर्थन देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे। त्यामुळे कोण मोठा कोण छोटा याकडे न पाहता, कोण नेतृत्व करतं याकडे न पाहता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे आणि या अंतिम टप्प्यातल्या लढाईमध्ये माझं योगदान काय हा विचार आपल्या मनाला करायला लावण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आपण सामील होणं गरजेचं आहे। आज 11 तारीख, उद्या 12 तारखेपासून आम्ही हा दौरा सुरू केलेला आहे। जिजाऊ माँसाहेबाला उद्या 12 जानेवारीला वंदन करून सकाळी आम्ही इथून सोलापुरातून निघणार आहोत
आणि संपूर्ण जिल्हा पिंजून काढून पुन्हा शहरामध्ये येणार आहोत. शहरामध्ये आल्यानंतर सोलापुरातल्या मराठा बहुल असणाऱ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पुन्हा सोलापूर शहरामध्ये मेळावे घेऊ आणि लोकांमध्ये जनजागृती करू. सर्व लोकांना एकच विनंती आहे, कळकळीची विनंती पुन्हा करतोय की सर्वांनी या लढ्यामध्ये सामील व्हावं आणि प्रत्येकाने आपलं आपलं योगदान मराठाच्या या आरक्षणामध्ये मिळवून द्यावं. इतिहास साक्षीला आपण इतिहासामध्ये आहोत, कारण हा एक मोठा इतिहास घडणार आहे. मराठ्याला आरक्षण मिळलं आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्याने तयार व्हावं अशी विनंती मी प्राध्यापक गणेश देशमुख आपल्या सर्वांना करत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.